आसमां चुनूं तू अब ना मैं परिंदा हूँ तू है सितारा अपना आसमां चुनूं तू अब ना आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपण जो बीट मॉड्यूल दिला तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली तो ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे। खाली इथे थोडं स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट असतील तर काय करायचं ते आपल्याला जेथून आपले बीट चेंज होतील तेथून हा जो बीट मॉड आहे इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची आपले कुठे चेंज होते ते बीट अशा इथून चेंज होते तर सिम्पली त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं। पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते ते बीट ही चेंज होते तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे हा जो बीट मॉड आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर हा जो बीट आहे त्यावरती क्लिक करून थोडे ते खाली स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचे जो फोटो असेल इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया आणि 2 बटन सेट करायचा आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून ॲड करायचा आहे, म्हणजे प्रत्येक बीटला इथून एकच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही। तर मी काय करतो, सर्व फोटो इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतलेले आहेत आणि ॲड पण केलेले आहेत। तर सिम्पली ते आता काय करायचं, आपल्या इथे हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबर त्यावरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्प्लिट स्लाइडचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन मिळून जाईल व्हर्टिकल ब्लर, इथून सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं आहे। ह्या ट्रान्झॅक्शन आपल्या सिम्पली रिवल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। ह्याची जी लेंथ असते संपूर्ण ह्याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन आपल्या ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आता हा जो पुढचा फोटो 3 सेकंद तिथला त्या फोटोला आपल्या क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करू येतं, तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा इथून सिलेक्ट करायची, लेंथ असेल संपूर्ण याची अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या पुढे आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्या इनमधलाच ग्रे मास्कचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच रेट्रो फेड इन 2चा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बो मधला झूम 1चा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे आणि हा जो आपला आहे ना त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली 3 पिल विपचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे। सेम इफेक्ट त्याच्या पुढच्या फोटोला, त्याच्या पुढच्या फोटोला आणि पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला। त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंदाचा इथला फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच सिम्पली स्क्रीन विपचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला रेक्टँगल आउटचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली डायनामिक क्रोम्प्रोसाइट हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे। जी लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे सर्व इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली पहिले एन्जॉय यायचं आहे। येथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे तिथे जिथं आपण स्प्लिट केला तिथे हे त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली क्रॉस स्प्लिटचा इथून सिलेक्ट करायचं। ह्याची इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 10 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्या फोटोचा संपूर्ण ठेवायची। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।